बिछाण्याकडे जावं की देवाच्या प्रार्थनेकडे जावं? आणि मी पुन्हा एकदा हे अधोरेखित करू इच्छितो, की आज आपण सगळे आपल्या बिछाणामध्ये नाही आहोत, परंतु देवाच्या बरोबर आहोत, देवाची प्रार्थना करत आहोत. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे, की जेव्हा दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमलेत, त्यांच्यामध्ये मी आहे. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रियानो आपला प्रभू येशू ख्रिस्त बसलाय. आपण तारवामध्ये बसूया किंवा या Zoomच्या प्रार्थनेमध्ये ऑनलाईन बसूया, प्रियानो प्रभू आहे. प्रभू आहे, तर मग आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती बाळगण्याचं कारण नाही. आपण आपल्या बिछाण्यापेक्षा प्रभूला निवडण्यासाठी फक्त या प्रार्थनेमध्ये आलो. बाकीच्या गोष्टींची असं म्हणू शकतो, की चिंता आपण प्रभूवरती टाकूया. आता आपण या प्रार्थनेमध्ये बसलो आहे. पुढचे 40 मिनिटं आपण देवाचं वचन बोलत असताना माझी तुम्हा सर्वांना आणि स्वतःला सुद्धा विनंती आहे प्रियानो. आपलं नाव, आपलं गाव, आपल्या दिवसभराच्या चिंता, उद्या आपल्या जीवनामध्ये काय होणार? उद्या आपल्याला काय मिळणार, काय नाही मिळणार? उद्याचा दिवस दिसेल की नाही? या सर्व गोष्टींची चिंता, या सर्व विचार आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती टाकूया. आणि आपण सगळे जर एका आत्म्याने, एका विचाराने आजच्या वचनाचा अभ्यास करूया. कारण फार सुंदर, फार उत्कृष्ट असं देवाचं वचन आहे, परिपूर्ण असं वचन आहे. काल आपण अभ्यास केला प्रियानो, आणि मी आभार मानतो की आपले संचालक आज अचानक आपले प्रशांत समुद्रे, पिंटू दादा यांनी संचालनाचं काम घेतलं आणि रवी दादा सरांनी फार सुंदर प्रार्थना केली. आणि या संचालनामध्ये त्यांनी जो पिंटू दादा यांनी जो शब्द वापरला, प्रशांत समुद्रे यांनी, की पेत्राने जेव्हा ख्रिस्ताकडे मागितलं तेव्हा ख्रिस्ताने त्याला ऐकवलं नाही. आपण जीवनामध्ये बरेचदा असं करतो, की आपल्याला कोणी एखादा येऊन सॉरी म्हटला, तर आपण त्याला इट इज ओके म्हणण्याच्या आधी त्याला 2 गोष्टी ऐकवतो. "हां, तू सॉरी म्हणतोस, माझी माफी मागतोस, थांब. तू काय-काय चुका केल्यास 1, 2, 3, 4 मी तुला गिनवतो." परंतु आपण इकडे पाहतो, की ख्रिस्ताने पेत्र चुकीचा असून सुद्धा त्याला त्याची चूक नाही दाखवली. आपला देव प्रियांनो दोष कधीच देत नाही. दोष दाखवतो तो सुद्धा सौम्यपणे. पण तो दोष दाखवण्याच्या आधीची पहिली पायरी जी असते, की त्या दोषातून, त्या चुकीतून काढणं, त्या संकटातून काढणं, एवढा प्रेमळ, एवढा कृपाळू आपला देव पाहतो. मी पुन्हा एकदा हे अधोरेखित करण्यासाठी उजळणी वजा सांगतो. आणि दुसरी गोष्ट काल आपण फार महत्वाची पाहिली, की गेले कित्येक रात्री आपण पाहतोय, की ख्रिस्ताला जे देवाने दिलेलं कार्य होतं, वलांडणाचा सण जवळ आलाय. पुन्हा एकदा मी सांगतोय, की हे जे घटनाक्रम घडत आहे, ते वलांडण सणाच्या आजूबाजूला घडत आहे. वलांडण सण मोशेच्या नियमशास्त्रानुसार वलांडण सण आपल्याला माहिती आहे, की वलांडण सणाच्या काळी सर्व यहुदांना यरुशलेममध्ये एकत्र होणं बंधनकारक होतं. नियमशास्त्राला धरून होतं. परंतु ख्रिस्ताला माहित होतं, की तिकडचा जो मांडलिक राजा हेरोद तो त्याच्या जीवावरती उठलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची यरुशलेमेला जाऊन पित्याचा गौरव करण्याची वेळ आली नाही, हे सुद्धा ख्रिस्ताला माहिती होतं. आणि म्हणूनच ख्रिस्त यरुशलेमेमध्ये जात नाहीये. आपल्या स्वतःच्या गावी नासरेत, आपलं स्वतःचे आई-वडील, भाऊ-बहीण जिकडे आहेत, तिकडून निघून रानामध्ये जातो. बैतसैदा नगरामध्ये सुद्धा थांबत नाही. कारण बैतसैदा नगर आपण पाहिले, की आपण सर्वांनी आतापर्यंत हे पाठ झालं पाहिजे. बैतसैदा नगर हे आंद्रिया, त्याचा भाऊ शिमोन पेत्र आणि फिलिप या तिघांचं नगर होतं. ख्रिस्त त्या नगरात सुद्धा थांबला नाही, कुणाच्या घरात उतरला नाही. तर ख्रिस्त रानामध्ये जाते एकांती पित्याकडे प्रार्थना करण्यासाठी. जे सुवार्थ कार्य सोपवलेलं आहे त्या कार्याची तयारी करण्यासाठी. एकांतामध्ये जात आहे. कारण ख्रिस्ताला माहित होतं, की प्रभूची तीच इच्छा आहे. असं असताना सुद्धा मोठ्या लोकसमुदायाला म्हणून ख्रिस्ताने त्या लोकसमुदायावरती कळवळा केला. त्यांच्यातल्या कित्येकांना बरं केलं. शिष्यांना पुढे पाठवलं. 5,000 लोकांना जेवण दिलं. आणि नंतर ख्रिस्त आपलं कार्य करण्यासाठी पुन्हा समुद्रावरून चालत बैतसैदाच्या किनाऱ्यापासून चालत त्या नावेमध्ये बसून शिष्यांबरोबर पलीकडे जात आहे गनेसरेताच्या प्रदेशामध्ये. काल आपण ते पाहिलेलं आहे. आणि गनेसरेताच्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर सुद्धा ख्रिस्ताकडे लोकसमुदाय आला. ख्रिस्ताची इच्छा काय होती? एकांती जाण्याची. आता गनेसरेत हा जो प्रदेश आहे किंवा गाव आहे, हे तसं पाहायला गेलं तर काही महत्वाचं किंवा शिष्यांचं गाव नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मिशनचा बेस सुद्धा नव्हता. कारण गनेसरेत पासून कफरनुमामध्ये पण बरचसं अंतर आहे. भलेही ते एकाच तीरावरती आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या गणेशरथामध्ये आलेल्या लोकांचं कळवळा पाहून ख्रिस्त तिकडे थांबत आहे आणि ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवलं ते सगळे बरे झाले. हे आता आपण जे पाहिलं ते प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहिलं, की प्रभू येशू ख्रिस्त देवाने सोपवलेलं आपलं कार्य, पिताने सोपवलेलं कार्य किती चोखपणे वर्ड टू वर्ड पूर्ण करत आहे. आणि मग आपण एक दुसरं व्यक्तिमत्व किंवा दुसरं कॅरेक्टर, दुसरा ग्रुप पाहतो, शास्त्री परुषी लोकांचं. जे त्या काळच्या यहुदी लोकांच्या हिशोबाने मोशेच्या नियमशास्त्राविषयी सर्वात जास्त आवेशी होते. सर्वात जास्त त्यांना त्याच्याविषयी एक असं म्हणू शकतो, की झील होती, जिद्द होती. आणि ती जिद्द असल्यामुळे जर ते मोशेचे नियमशास्त्र पाहतात, तर त्यांना त्या काळी यरुशलेमेमध्ये असणं बंधनकारक होतं. मी शब्द बंधनकारक प्रियानो वापरतोय, मॅन्डेटरी.
आणि ही बंधन सोडून ते कुणाच्या मागे चाललेत? तर त्यांच्या हिशोबाने एक सुतार आहे, सुताराचा मुलगा आहे, जो काहीतरी चमत्कार करतोय, जो गालिलामध्ये लोकांना थक्क करणारे चमत्कार करतोय. आणि हा नक्की बाप्तिस्मा करणारा योहान जो मृत पावलाय तो जिवंत झालाय, की यशिया आहे, एलिया आहे, की दुसरा कुठला तरी संदेष्टा आहे जो जिवंत झालाय, की नवीनच कुठला तरी व्यक्ती आहे जो कुठल्या तरी दुसऱ्याच आत्म्याच्या साह्याने काय कार्य करतोय का, हे पाहण्यासाठी आणि त्याच्या मिनिस्ट्री मधली चूक शोधण्यासाठी हे परुशियन शास्त्री प्रियानो आपण पाहिले की कालच्या वचनामध्ये यरुशलेमहून निघाले. ते यरुशलेममध्ये एकत्र जमले, त्यांनी चर्चा केली आणि पवित्र शास्त्रात ते स्पष्टपणे नमूद नाहीये. पण यरुशलेमेमध्ये चर्चा केल्यानंतर ते तिकडून आपला पूर्ण गोतावळा घेऊन गाढवावरती बसून कदाचित त्यांच्याबरोबर बरेचसे सेवक असतील आणि ते निघाले प्रियानो. काल मी अंतर सांगितलं प्रियानो, यरुशलेमहून गणेसरातचं अंतर जवळपास 200 किलोमीटरचं होतं. आणि 200 किलोमीटर म्हणजे सरळ जर रेख आखली तर असं थोडंसं वळसा घालून रोमी लोकांची ती त्यावेळचे जे रस्ते होते ते रस्ते पाहिले तर जवळपास 250-250 किलोमीटर अंतर असेल. म्हणजे जवळपास गाढवावरून जरी गेले तरी 4-5 दिवसाचं अंतर. आणि देवाने त्यांना जी आज्ञा केलेली आहे प्रियानो, आपण हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. देवाची आज्ञा इकडे झुगारून हे शास्त्री आणि परुषी एका सुताराच्या मुलाच्या मागे लागले. कारण त्यांच्या हिशोबाने तो सुतार होता, सुताराचा मुलगा होता, प्रभू येशू ख्रिस्त. आणि केवळ तो चमत्कार करत होता. त्याच्या मागे लोक जात होते. ते लोक जाऊ नये म्हणून त्याच्यातली काहीतरी चूक शोधण्यासाठी हे लोक गेले. आणि ती चूक त्यांनी कुठून तरी मिळवली. आपण ते वचनामध्ये थोड्या वेळात पाहू. परंतु इकडे हे जाणून घेणं महत्वाचं आहे प्रियानो, ह्या दोन गटांमधला मोठा फरक. एकीकडे प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो देवाने आपल्याला सोपवलेलं कार्य अगदी चोख पार पाडत आहे. देवाचा पुत्र असून सुद्धा स्वतःला नम्र करून सर्व गोष्टींमध्ये केवळ पित्याचा गौरव पाहतो. आणि एकीकडे हा शास्त्री परुषींचा गट आहे, जो जगाच्या दृष्टीने देवाच्या सर्वात जवळ आहे, देवाची आज्ञा पाळणारे आहेत, पण ते बाहेरून देवाच्या आज्ञा पाळणार आहेत. आतमध्ये त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्याच गोष्टी चालू आहेत. अंतःकरण, आज आपण हा शब्द संचालनामध्ये वापरलेला पाहिला ना, अंतःकरणातून वाईट गोष्टी. त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रियांनो देव नसल्यामुळेच ते एवढ्या 200 किलोमीटरची मी असं म्हणतो की पायपीट करत ख्रिस्ताकडे गेले. आणि ख्रिस्ताचा गौरव करण्यासाठी नाही, ख्रिस्तामध्ये चूक पाहण्यासाठी गेले. आपण पुन्हा वचन पाहूया. मी विनंती करतो, मत्तई शुभवर्तमानाचा 15वा अध्याय, त्याचं वचन 1 ते 3 कोणी वाचा. मग येरुशलेमेहून फरोशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडितात? कारण जेवते वेळी ते हात धुत नाहीत. त्याने त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का मोडता? हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, माझा एक प्रश्न आहे, फार मजेशीर गोष्ट आहे इकडे, की यरुशलेमहून परुषी शास्त्री आले. 4-5 दिवसाचा प्रवास असेल, ठीक आहे ना. सतीश, जरा मला स्क्रीन शेअर करायची आहे, तर मला प्लीज मदत कर. प्रियांनो, 4-5 दिवसाचा प्रवास करून हे यरुशलेमहून शास्त्री परुषी आलेले आहेत. आणि हे आल्यानंतर आपण पाहतो की ते प्रभू येशू ख्रिस्त कुठेतरी बसला आहे आणि त्याच्याबरोबर असं झालेलं आहे की शिष्य पण बहुतेक जेवायला बसलेले आहेत. अजूनही प्रियानो ते गनेसरेताच्याच प्रदेशामध्ये आहे. आणि एक मजेशीर गोष्ट अशी घडलेली आहे की गनेसरेताच्या प्रदेशामध्ये, मी तुम्हाला त्याचा फोटो थोड्याच वेळात दाखवतो, की या गनेसरेताच्या प्रदेशामध्ये जर तुम्हाला हे दिसत असेल इकडे, तर यरुशलेम ही फार खाली आहे प्रियानो. यरुशलेमेच्या वरती हा आजचा म्हणजे अलीकडचाच असं म्हणू शकतो नकाशा आहे. आणि ही यरुशलेमेच्या वरती पूर्ण ही वेस्ट बँक म्हणून ही जागा आहे. त्याच्यावरती आपण इकडे पाहतोय नासरेत आहे. आणि ह्या नासरेताच्या वरती अगदी आपण गेलो तर मग आपल्याला इकडे पाहायला मिळतं की कफरनहुमाच्या इकडच्या बाजूला, म्हणजे जो गालिलाचा समुद्र आहे त्याच्या पश्चिम किनाऱ्यावरती अगदी कफरनहुमाच्या थोडंसंच खाली गनेसरेत म्हणून जे गाव किंवा शहर आहे, जवळपास 200 किलोमीटरचं अंतर आहे. पण तो सरळ रस्ता त्यावेळी बरेचदा वापरात नव्हता. तर यरुशलेमेपासून हे असे वळसा घालत कैसरियाच्या प्रांतामधून जायचे. आणि प्रियांनो, एवढं अंतर गेल्यानंतर ते प्रभू येशू ख्रिस्ताला पहिला प्रश्न काय विचारतायत? त्यांचा पहिला प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला आहे, मी वचन वाचतो. मत्तई 15:2, आपले शिष्य वडिलांचा संप्रदाय का उल्लंघितात? कारण भोजन समय ते हात धुत नाही. प्रियांनो, शब्द किती मजेशीर आहे, वडिलांचा संप्रदाय. देवाची आज्ञा हा शब्द नाही आपल्याला, वडिलांचा संप्रदाय. म्हणजे वडिलांचा संप्रदाय म्हणजे ट्रेडिशन्स ऑफ द एल्डरली, म्हणजे आमच्या पूर्वजांनी ज्या ट्रेडिशन परंपरा पाहिलेल्या आहेत ते तुमचे शिष्य का उल्लंघितात?
आता प्रियानो, तसं पाहायला गेलं तर प्रभू येशू ख्रिस्ताला काही गरजच नव्हती की त्याने पुरुषांना जेवढा 200 उत्तर द्यावं. परंतु ख्रिस्ताला माहिती होतं की हे लोक मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे देवाने आज्ञा दिलेली आहे, जो वलांडनाचा सण, तो वलांडनाचा सण सोडून मला हा क्षुल्लकचा प्रश्न विचारायला आलेले आहे. आणि प्रियानो, ख्रिस्त, आपण देवाचं वचन अभ्यास केलेला आहे की देव नीतिमानांवरती आणि दुर्जनांवरती सुद्धा प्रीती करतो. देवाची इच्छा नाहीये की कुठल्याही आत्माचा नाश व्हावा. प्रियानो, हे आपण समजून घेऊया. आणि म्हणून ख्रिस्त त्या पुरुषांना सुद्धा उत्तर देत आहे. आपण वचनामध्ये पाहूया की त्याने त्यास उत्तर दिले, तुम्हीही आपले संप्रदाय करून देवाची आज्ञा का उल्लंघिता? म्हणजे तुमचा संप्रदाय, वडिलांचा संप्रदाय मोठा की देवाची आज्ञा मोठी? आता प्रियानो, माझा इकडे एक प्रश्न आहे, कारण पुरुषांनी मला वाटतं तो योग्य शब्द वापरला की वडिलांचा संप्रदाय असा म्हणतो की भोजन समयी यहुदी लोकांमध्ये रीत होती, हात धुवायचं, पाय धुवायचे, आणि पाय धुणे, भोजन समयी पाय धुणे, हे जे वडिलांच्या संप्रदायातून आलं होतं, ह्याच्यावरती प्रियानो आपण पुढे पाहू की प्रभू येशू ख्रिस्ताने किती मोठी आज्ञा त्या पाय धुण्यावरती शिष्यांना दिलेली आहे. परंतु ही एक परंपरा वडिलांच्या संप्रदायातून असं म्हणू शकतो की पुरातन काळापासून यहुद्यांमध्ये आली. भोजन समयी हात धुणे, पाय धुणे, आणि आपण वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं प्रियानो तर ती चांगली गोष्ट आहे. आपण जर बाहेरून आलो, आपले हात धुतले, पाय धुतले, तर आज आपल्याला कळते की बरेचसे कीटाणू, विषाणू आपल्या हातामधून निघून जातात. आज आपण पाहतो की बाहेरून आलो तर आपण सॅनिटायझर हातामध्ये लावतो. सॅनिटायझरमुळे बरेचसे कीटाणू, विषाणू जातात. तर चांगली गोष्ट होती, परंतु ती देवाची आज्ञा होती का? वडिलांचा संप्रदाय हा शब्द वापरलेला आहे. आणि ते देवाच्या आज्ञेविषयी आविषयी असणारे परुषी वडिलाच्या संप्रदायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांना पकडायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे लेकी बोले सुने लागे, की तुमचे शिष्य हात का धुत नाहीत? आपण पाहिलेलं आहे की एका ठिकाणी त्यांनी कणसं खाल्ली तर त्यांनी विचारलं की तुमचे शिष्य शब्दात दिवशी कणसे का खातात? परंतु या वचनामध्ये आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की वडिलांचा संप्रदाय. प्रियानो, माझा प्रश्न आहे, कोणी सांगा, जुन्या करारामध्ये कुठेही असं काही नियमावली दिली आहे का की जेवणाच्या आधी आपण हात धुवावे? कोणी सांगा. हालेलुया. सतीश, सुजाता दीदी, कोणी सांगू इच्छित? जुन्या करारामध्ये अशी कुठे नियमावली आहे का की जेवणाच्या आधी तुम्ही हात धुवा? मी आज्ञा सांगत नाहीये, आज्ञा हा शब्द वापरत नाहीये. नियमावली आहे का? नाही, वाटत नाही, वाचनात नाही आली आहे. हालेलुया. सुजाता दीदी, काही वाटतं याच्यावरती काही बोलायचंय? प्रियानो, आपण वचनामध्ये पाहूया. जसं सतीश आता म्हणाला तसं मी सुद्धा निर्गम, लेवी याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. प्रियानो, दोन गोष्टी होत्या. एक तर मोशेचं नियमशास्त्र होतं, आणि दुसरी गोष्ट त्या नियमशास्त्रामध्ये 10 आज्ञा होत्या. आपण 10 आज्ञांचा अभ्यास केलाय ना. आणि त्याच्यानंतर दैनंदिन जीवनासाठी पण देवाने, आपला देव एवढा कृपाळू आहे की देवाने मोशे करवी इस्रायल लोकांना बऱ्याचशा आज्ञा दिल्या होत्या, बऱ्याचशे नियमावली दिल्या होत्या. आज्ञा होत्या आणि त्या आज्ञांमध्ये काही नियमावली होत्या. आज्ञा अशा होत्या की ज्या पाळणं गरजेचं आहे, आणि त्या पाळल्या नाही तर त्यांच्यावरती कोणती अरिष्ट येणार ते सुद्धा देवाने सांगितलं होतं. आणि मग देवाने नियमावली सुद्धा दिल्या होत्या, अगदी दैनंदिन जीवनाच्या छोट्या छोट्या, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं. आणि प्रियानो, ह्याच्यामध्ये कुठेही नमूद नाहीये की देवाच्या नियमावलीमध्ये आपण जुन्या करारामध्ये पाहिलं, कुठेही तुम्ही हात धुणं हे बंधनकारक आहे जेवणाच्या आधी, असं देवाने कुठेही आज्ञा दिली नाही. आणि हे पुरुषांना माहिती होतं की ख्रिस्त त्यांना याच्यातून पकडू शकतो. त्यांना माहिती होतं की ख्रिस्ताला जुनं करार, मोशेचं नियमशास्त्र माहिती आहे, आणि म्हणून इकडे ते वडिलाचा संप्रदाय असा एक दुसरं हत्यार घेऊन ख्रिस्तासमोर येतात की वडिलांचा संप्रदाय आहे. मग त्या वडिलांमध्ये सगळे आले. प्रियानो, मोशे आला, यहोशुवा आला, मोठे मोठे संदेष्टे आले, आणि या सर्वांचा असं एका प्रकारे विषय घेऊन ते म्हणत आहेत की आमचे वडील हे करायचे. परुषी लोक म्हणत आहेत, मग तुमचे शिष्य का करत नाही? आणि त्यांना ख्रिस्त जे उत्तर देत आहे प्रियानो, ते फार समर्पक आहे की तुम्ही वडिलांचा संप्रदाय ह्याला परमेश्वराच्या आज्ञेपेक्षा मोठं का मानता? वडिलांचा संप्रदाय करून देवाची आज्ञा का उल्लंघित? तुमच्या जीवनामध्ये देवाची आज्ञा महत्वाची असायला पाहिजे. प्रियानो, आपण वचनाचा संदर्भ पाहूया. मी विनंती करतो, पौलाचे कलस्सेकरास पत्र त्याचा 2रा अध्याय वचन 8 कोणी वाचा, आणि 8वं वचन वाचल्यानंतर 20 ते 23 वचन कोणीतरी वाचा. प्रथम पौलाचे कलस्सेकरास पत्र 2रा अध्याय 8वें वचन, नंतर 2रा अध्याय 20 ते 23 वचन. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान
व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष असू द्या. आमेन. प्रियांनो, ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्यांचा संप्रदाय. मग मनुष्यांमध्ये प्रियांनो माझे वडील आले, माझे आजोबा आले, माझे पंजोबा आले, माझे खापर पंजोबा आले, माझे काका आले, माझे मामा आले, सगळे माझे वडील आहेत प्रियांनो. आणि माझ्या वडिलांच्या संप्रदायांच्या वरती माझ्यासाठी जर आहे तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तुमच्यासाठी, माझ्यासाठी. आणि हेच पौल इकडे सांगत आहे की ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्यांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान. प्राथमिक शाळेमध्ये प्रियांनो बहुतेक आपण सगळे गेलेलो आहोत. आणि प्राथमिक शाळेमध्ये जे शिकवलेल्या गोष्टी असतात, आपल्या मी 2 दिवसापूर्वी पण बोललो की जगाच्या चालीरीतीप्रमाणे आपण ज्या देशात राज्यात वाढतो त्याच्यातल्या बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी सुद्धा आपल्यामध्ये येतात. आपण इतर एकमेकांना म्हणतो नाही का लहानपणापासून, हॅपी दिवाळी, हॅपी मकर संक्रांती, हॅपी होली, हॅपी क्रिसमस. क्रिसमस सुद्धा याच्यामध्ये टाकतो. हॅपी क्रिसमस, हॅपी गुड फ्रायडे, हॅपी ईस्टर, हॅपी न्यू इयर. आपल्याला माहिती नाही 25 डिसेंबरला क्रिसमस होता की नाही. हालेलुया. इनफॅक्ट आपल्याला हे सुद्धा नाही माहिती की प्रभू येशू ख्रिस्त शुक्रवारीच वधस्तंभावर गेला होता की नाही. हालेलुया. त्याच्यानंतर आपण पुढे अभ्यास करू. परंतु ह्या ज्या जगाच्या प्राथमिक शिक्षण आहे त्याच्यामुळे आपण मग ख्रिस्तापासून दूर जातो. आणि पौल हीच एक प्रकारे सूचना किंवा वॉर्निंग देत आहे. पौल म्हणत आहे की पोकळ भूलथापा याने तुम्हाला कोणी हिरावून घेऊन जाऊ नये म्हणून जपा. पोकळ भूलथापा. पोकळ भूलथापा प्रियांनो भरपूर आहे. थोड्याच वेळात मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. मी विनंती करतो कोणी त्याच अध्यायामधील 20 ते 23 वचन वाच. मुलांनो, तुम्ही अक्का तुझा आवाज ब्रेक होतोय. कोणीतरी 20 ते 23 वचन पुन्हा वाचेल का? तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगात जगत असल्यासारखे विधीच्या स्वाधीने का होता? म्हणजे हाती धरू नये, चाकू नये, स्पर्श करू नको अशा प्रकारचे उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूविषयी माणसाच्या आज्ञाचे शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता? ह्याला स्वेच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंडन यावरून ज्ञान म्हणतात ते खरे, तरी देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्याची योग्यता नाही. आमीन. प्रियांनो, वचन म्हणतं तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात. ख्रिस्ताबरोबर प्रियांनो आपण मेलो आहोत. मग ख्रिस्ताबरोबर जर आपण मेलो आहोत तर मग आपल्या जीवनामध्ये ख्रिसमस, ईस्टर, दिवाळी, होळी किंवा बाकी कुठलीही गोष्ट, कुठलेही सण संबंध ह्याच्याविषयी केवळ ख्रिस्ताने दाखवलेले आपल्याला जे आज्ञा आहे त्या पलीकडे आपण ते साजरं करणं किंवा पाळणं हे आपल्याला बंधनकारक नाही. आपण जर जगाला ख्रिस्ताबरोबर मेलेलो आहोत तर जगाला जिवंत असल्यासारखे आपण विधी का मानतो? प्रियांनो, काही दिवसापूर्वी आपल्या प्रार्थनेमध्ये एक विषय आला होता की, आणि तो विषया संदर्भानेच मी आता बोलतो कारण आता 17 जानेवारी आलेला आहे. थोड्या दिवसांनी एक जगिक दृष्ट्या एक विशेषण वापरलं जातं, लेंट समय. हालेलुया. प्रियांनो, हे लेंट समय किंवा याच्याबद्दल जे म्हटलं जातं, मी स्पष्टपणे बोलतो, पवित्र शास्त्रात कुठेच लेंट बद्दल लिहिलं नाही. आपण मराठी प्रियांनो जे असं म्हणू शकतो की आपण जे देवाचं वचन पाळतो, आपण जे ख्रिस्ताला फॉलो करतो, आपल्यासाठी आपल्याला माहिती नाहीये की अगदी राखेचा बुधवार पासून जे गुड फ्रायडे हे जे 40 दिवस आहे, हे खरोखर ते 40 दिवस आपण ते का पाळावे, कसे पाळावे आणि काय पाळावे याचे जे नियम आहेत, विधी आहेत, ते आपण वचनामध्ये पुढे अभ्यास करू किंवा नाही करू. परंतु आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे की ते ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार आहे का. मी एक जगिक उदाहरण म्हणून सांगतो. आणि बरेचदा मग बरेचसे लोक सांगतात की अरे ह्या 40 दिवसामध्ये, केवळ ह्या 40 दिवसामध्ये आपण मांसाहार करू नये. कुठेही प्रियांनो वचनामध्ये नाही लिहिलं, स्पष्ट सांगतो. सापडलं तर प्लीज मला पाठवा. कुठेही वचनामध्ये असं लिहिलं नाहीये की तुम्ही या 40 दिवसामध्ये मांसाहार करू नका, मांसाहार वर्ज्य आहे. कारण पुढे आपण वचनामध्ये पाहणारच आहोत की जे मनुष्याच्या तोंडातून आतमध्ये जाते ते त्याला देवापासून दूर नेत नाही, ते त्याला विटाळ करत नाही, परंतु त्याच्या अंतःकरणातून जे येतं ते त्याला विटाळ करतं. आणि प्रियांनो, म्हणून आपण हे घेऊन समजणं गरजेचं आहे की आपल्या
वाडवडिलांकडून आपल्याकडे जे प्रथा किंवा संप्रदाय आलेले आहेत किंवा परंपरा आलेल्या आहेत ह्यांच्यापेक्षा देवाची आज्ञा पाळणं आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये सो कॉल्ड लेंट समय असेल किंवा प्रार्थना, आपण उपवास शुक्रवारी करावा की बुधवारी करावा, शुक्रवार हा पवित्र वार आहे किंवा रविवार हा कोणता वार आहे, किंवा आपण दशांश द्यावा, दशांश द्यावा तर कितवा द्यावा, किती गोष्टींचा दशांश द्यावा, आणि असे कित्येक विषय आहेत प्रियांनो. हे सगळे विषय प्रियांनो आपण ख्रिस्ताकडे सोपवणं गरजेचं आहे. आणि या विषयांमध्ये आपल्या वाडवडिलांचा संप्रदाय नाही, तर ख्रिस्ताने देवाकडून आलेली जी आज्ञा आहे ती आपण प्रियांनो मान्य करणं गरजेचं आहे. आणि हेच ख्रिस्त प्रियांनो जे पुरुषांना सांगत आहे ते आपल्याला सुद्धा सांगत आहे. तुम्ही आपल्या वाडवडिलांच्या संप्रदायाला करून देवाची आज्ञा का उल्लंघित? देवाची आज्ञा उल्लंघू नका प्रिया. आणि इकडे प्रियांनो देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने फार एक समर्पक उदाहरण दिलंय. पुन्हा एकदा थोडासा प्रश्न विचारत आहे, पण हा प्रश्न फार महत्वाचा आहे. त्याआधी आपण वचन वाचूया. मत्ती कृष्ण शुभवर्तमानाचा 15 अध्याय वचन 4 ते 6 कोणी वाचा. कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा हो. परंतु तुम्ही म्हणता की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये. अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायावरून देवाचे वचन रद्द केले आहे. हालेलुया. प्रियांनो, आता प्रश्न, वचन झालं, आता प्रश्न. आपण पूर्वी वाचलेल्या डोंगरावरल्या प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने देवाने दिलेल्या ज्या 10 आज्ञा आहेत त्याच्यातल्या बऱ्याचशा आज्ञांचं फार सुंदर स्पष्टीकरण दिलं, आणि त्याच्या पुढे देवाची इच्छा काय आहे, त्या आज्ञा कशा पद्धतीने पाळाव्या हे सुद्धा सांगितलं. प्रिया, ही एक आज्ञा होती जी आपण म्हणू शकतो की नियमशास्त्रामध्ये देवाने दिलेल्या 10 आज्ञामध्ये 5वी आज्ञा होती. प्रियांनो, वचनामध्ये आपण जाऊया. कोणीतरी निर्गम याचा 20वा अध्याय वचन 12 वाचा. निर्गम 20:12. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. हालेलुया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त इकडे या वचनाचा संदर्भ परुषी लोकांना सांगत आहे. 20वा अध्याय निर्गम 20:12. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहील. माझा प्रश्न प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने परुषी लोकांना 10 आज्ञा कोट करू शकला असता, कारण मला वाटतं की त्या पुरुषांमध्ये असे कित्येक जण होते जे कुठली ना कुठली आज्ञेचं उल्लंघन करत होते वडिलांच्या संप्रदायांकडून. प्रभू येशू ख्रिस्ताने हीच आज्ञा का सांगितली त्यांना? कोणी लगेच सांगा, कारण आपल्याला पुढे जायचंय. आपला बाप व आपली आई यांचा मान राख, याच आज्ञेचा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्ताने पुरुषांना का दिला? कोणी सांगा, अंदाज सांगा, चुकलो हरकत नाही, कारण आपण सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहभागीमध्ये आहोत. कोणी सांगा. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देवाची आज्ञा, म्हणजे त्याचा जो बाप आहे त्याची आज्ञा तो पाळत होता त्या ठिकाणी. म्हणून तो म्हणतोय की स्वतःला उद्देशून किंवा तो स्वतः जे करत होता तो देवाच्या त्याच्या बापाच्या इच्छेनं करत होता, म्हणून तो त्यांना तसं म्हणत आहे. हालेलुया. अजून कोणाला काही म्हणायचंय? वलांडण सणा दिवशी त्यांनी येरुशलेम किंवा इस्रायलात जाणं गरजेचं होतं. तसं असता त्या ठिकाणी मला वाटतं की याच्या पाठीमागे आलेली आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे आलेली आहेत. आणि माफ कर, माझं थोडंसं कन्फ्युजन झालंय प्रश्नामध्ये. प्रश्न असा आहे की 10 आज्ञा आहेत मोशेच्या नियमशास्त्रामध्ये, देवाने 10 आज्ञा दिल्या होत्या, आणि पुरुषांनी जेव्हा म्हटलं की वडिलांच्या संप्रदायाकडून तुमचे शिष्य देवाची आज्ञा का उल्लंघतात, तर देवाच्या बहुतेक या 10च्या 10 आज्ञा पुरुषांपैकी कोणी ना कोणी उल्लंघत असणार, परंतु ख्रिस्ताने केवळ हीच 5वी आज्ञा त्यांना का कोट केली? 5व्या आज्ञेचाच का संदर्भ दिला? जसं आता विकास सरांनी उत्तर दिलं त्याच्याशीच निगडीत, की 5वीच आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना अशी प्रखरपणे त्यांच्या समोर का आणली की बघा तुम्ही देवाची ही आज्ञा उल्लंघत आहात. नो क्लू. अजून कोणी काही म्हणू इच्छिते? प्रियांनो, आपण पाहूया
जसं आता खरोखर म्हणजे देवबापाची कृपा आहे की मला सुद्धा या क्षणापर्यंत सती जसं म्हणाला तसं माझं पण उत्तर होतं नो क्ल्यू. खरं सांगतो प्रिया, हालेलुया. परंतु विकास सर जे म्हणाले ते मला वाटतं की त्या गोष्टीच्या फार जवळपासचं उत्तर आहे. विकास दादा सर जे म्हणाले की देवाची इच्छा आहे, देव आपला जो बाप आहे, आपण नेहमी त्याला बाप म्हणून संबोधतो, आणि देवाची इच्छा, आणि देव बरेचदा आपल्या लेकरांना असं पण म्हणतो की एक वेळ आईला आपल्या तान्याबाळाचा विसर पडेल काय, नाही पडणार, पण एक वेळ तिला पडेल, पण मला तुमचा विसर नाही पडणार, कारण मी तुम्हाला माझ्या तळ हातावरील फोडाप्रमाणे जपलं आहे. आणि प्रियानो, या बाप आणि आईच्या रोलमध्ये आपला देवबाप पिता जो आहे, आपण त्याचा मान राखणं, त्याच्या आज्ञा पाळणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून ख्रिस्त कुठे ना कुठे या 5व्या आज्ञेमध्ये त्यांना सांगत आहे की देवाकडून आलेली आज्ञा आहे की आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख. परंतु तुम्ही जे गुरु आहात, तुम्ही जे इस्रायलाचे वडील आहात, जे तुम्ही लीडर आहात, ते तुम्ही लोकांना सांगता की तुम्ही जर तुमच्या आई आणि वडिलांसाठी एखादा पैसा राखून ठेवला असेल, एखादी गोष्ट राखून ठेवली असेल, आणि ती जर येऊन तुम्ही मंदिरामध्ये अर्पण केली, तर यापुढे तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा मान राखण्याची गरज नाही, आई वडिलांची काळजी घेण्याची गरज नाही. प्रियांनो, जगाची रहाटी आपण रहाटीप्रमाणे पाहतो, आपल्या आजूबाजूला सुद्धा पाहतो. आपले आई वडील जेव्हा तरुण असतात तेव्हा आपल्या आजी आजोबांची काळजी घेतात. जेव्हा आपले आई वडील वार्धक्याकडे जातात तेव्हा जगाच्या रहाटीप्रमाणे, मी देवाचं वचन नाही म्हणत आहे, जगाच्या रहाटीप्रमाणे आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या वृद्ध आई वडिलांची काळजी घेऊ. परंतु आता मी देवाचं वचन सांगतो प्रियांनो, देवाची आज्ञा सांगतो. देवाची आज्ञा हे म्हणते की तू आपला आई आणि आपला बाप यांचा मान राख. आणि प्रियांनो, या वचनाचं जर फोड करून पाहिली की इब्री भाषेमधलं जे बायबल आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मान ह्याच्यामध्ये प्रीती ही एक भावना दडलेली आहे. कारण प्रीती वाचून आपण आदर नाही करू शकत. अंतःकरणातून येणारा जो आदर आहे तो अंतःकरणातून प्रीतीने येतो. आणि ही जी आज्ञा आहे ना प्रियांनो, ही प्रीतीशी निगडीत आहे. जर आपल्या मनामध्ये खरी आपल्या आई बापांविषयी प्रीती असेल, आपल्या देवबापाविषयी प्रीती असेल, तर आपण मग आपल्या देवबापाच्या आज्ञा पाळू, देवाचा मान राखू. आणि तसंच आपल्या जगिक आई बापांविषयी जर आपल्याला अंतःकरणातून प्रीती असेल तरच आपण त्यांचा मान राखू. नाहीतर मग आपण पुरुषांप्रमाणे वडिलांच्या संप्रदायाचं कारण देऊन आपली जबाबदारी झटकून टाकतो. हालेलुया. आणि ह्यापुढे मग ख्रिस्त ज्यांना सांगत आहे की तुम्ही ही आज्ञा का उल्लंघित, आणि ह्या आज्ञेचं गमक प्रियांनो पूर्ण जे नियमशास्त्राचं सार आहे, ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे की ख्रिस्ताला विचारलं होतं शिष्यांनी की सर्वात मोठी आज्ञा कोणती, आणि ख्रिस्ताने सांगितलं सर्वात मोठी आज्ञा ही आहे की तू आपल्या देव पित्यावरती पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण भावाने प्रीती कर, आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर. प्रियांनो, मग आपला शेजारी कोण ह्याच्याविषयी पण ख्रिस्ताने सांगितले, आपण ते पुढे नंतर पाहू. पण इकडे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ज्या 10 आज्ञा देवाने दिल्या त्याच्यामध्ये ही जी आज्ञा आहे ज्याच्यामध्ये आदर या शब्दाचा वापर केलेला आहे की आई व बाप यांचा मान राख. प्रीती वाचून प्रियांनो मान राखणं अशक्य आहे. प्रीती असेल तरच खरा आदर राखणं, आणि प्रीती असेल, आदर असेल तर मग पुढची स्टेप असते आज्ञा पाळणे. ते आज्ञा पाळणे. आपण वचनामध्ये याचा संदर्भ पाहूया. मी विनंती करतो मत्तई शुभवर्तमान याचा 22वा अध्याय वचन 34 ते 40 वाचा. थोडासा मोठा रेफरन्स आहे परंतु आपण तो समजूया. मत्तई 22 34 ते 40. त्याने सदुक्यास निरुत्तर केले असे ऐकून परुषी एकत्र जमले, आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रात कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. ह्या 2 आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. हालेलुया. प्रियांनो, पहिली आज्ञा आपला देवबाप याच्यावरती प्रीती करणं, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने. आणि दुसरी आज्ञा प्रियांनो, जशी आपल्यावरती तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती करणं. मग शेजारी म्हणजे प्रियांनो आपला दरवाजा उघडून आपल्या शेजाऱ्याकडे नाही जायचं. शेजारी म्हणजे तुमच्या शेजारी बसलेला प्रत्येक व्यक्ती. मग त्याच्यामध्ये प्रियांनो बहुतांशदा तुमच्या शेजारी सर्वप्रथम, जर तुम्ही तरुण असाल, तुमचं लग्न झालं असेल तर तुमची पत्नी किंवा पती येतात, लेकर येतात, तुमचे आई वडील येतात, आणि त्यांच्यावरती स्वतःसारखी त्यांच्यावरती प्रीती करायची. ही प्रीती कराल तर प्रियांनो मग आदर आपोआप येणार. आणि इकडे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे या 2 आज्ञांमध्ये सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टे ग्रंथ यांचं सार आहे. आणि म्हणूनच
प्रभू येशू ख्रिस्त ह्या आज्ञेचा संदर्भ परुषी लोकांना देत आहे की आपला आई आणि आपला बाप यांचा मान राखणं हे जर तुम्हाला कळालं असतं तर तुम्ही नियमशास्त्र समजले असते, कारण ती अंतःकरणातून आलेली प्रीती असल्याशिवाय तुम्ही त्यांचा मान राखू शकत नाही. परंतु या उलट तुम्ही वडिलांच्या संप्रदायांकडून देवाची आज्ञा उल्लंघून त्या मुलांना सांगतात, लेकरांना सांगतात की आपले आई आणि वडील ज्यांच्या हाडामांसातून तुम्ही बनलेले आहेत त्यांच्यावरती तुम्ही प्रीती करू नका, त्यांचा आदर करू नका. आणि ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही किती मोठं पाप करत आहात. प्रियांनो, देवाची आज्ञा पाळणं हे याच्या बरोबर जे देणं आहे त्याच्यामध्ये चूक नाही. मी इकडे नमूद करू इच्छितो, कारण मी इकडे लिहून ठेवलेलं आहे, मला ते बोलायचं होतं. कारण बरेचदा या गोष्टीबद्दल पण बऱ्याच जणांचा संभ्रम होतो. कारण वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मत्तई शुभवर्तमान 15 5 आणि 6 मी पुन्हा वाचतो. परंतु तुमचे म्हणणे आहे की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल मी तुला जे दिल्याने तुझे हित मजकडून झाले असते ते अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान न केला तरी चालेल. या प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाचं वचन रद्द केलं आहे. प्रियांनो, देवाला अर्पण करणं चुकीचं नाही. सर्वस्व अर्पण करा, हरकत नाही. प्रियांनो, आपल्या कुटुंबाची, आपल्या आईवडिलांची अनुमती घ्या, त्यांच्याशी बोला आणि त्यांच्या अनुमतीने सर्वस्व अर्पण करा. देव तुम्हाला अजून देईल, हरकत नाही. आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहिलेलं आहे की त्या विधवेने तिचं सर्वस्व अर्पण केलं. 2 टोल्या होत्या, त्या तिचं सर्वस्व होतं आणि ख्रिस्ताने तिची प्रशंसा केली की हिने आपल्या गरिबीमधून जे होतं ते सर्व देवाच्या राज्याला दिलं, म्हणून हिला मोठा आशीर्वाद मिळाला. ख्रिस्त असं म्हणत नाही की तुम्ही अर्पण करू नका, द्या. जे देवाचं ते देवाला द्या, परंतु ते देण्यासाठी तुम्ही देवाने दिलेल्या दुसऱ्या आज्ञेचं उल्लंघन करू नका. तुम्ही असं म्हणू नका की अरे माझ्याकडे जे होतं ते मी सगळं दिलं, आता मी माझ्या आई वडिलांसाठी काय करू शकत. आई वडिलांचा मान राखणं प्रियांनो धनाच्या रस्त्यातून जात नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे धन असणं गरजेचं नाहीये. आपल्या आई वडिलांचा मान राखणं, त्यांच्यावरती प्रीती करणं आणि जशी स्वतःवर तशी इतरांवर प्रीती करण्यासाठी आपल्याकडे धनच असावं असं काही गरज नाही. कारण ख्रिस्त आपल्याला सर्व काही देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. आणि पुन्हा एकदा म्हणून मी हे स्पष्ट करू इच्छितो इकडे की आई बाबांचा मान राखणं ही गोष्ट धनाशी किंवा अर्पणाशी निगडीत नाही. देवाला जे द्यायचंय ते देवाला द्या, परंतु देवाने जी आज्ञा दिलेली आहे, जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर, आई बापाचा मान राख, ती सुद्धा पूर्ण कर. आणि विशेष करून वडिलांचा संप्रदाय करून आई बापांचा अवमान होत तर नाही ना, ह्याची आपण दररोज चाचणी करू. मी पुन्हा एकदा उदाहरण देतो. आता 40 दिवसाचे जे सो कॉल्ड लेंट समय येत आहे, त्या काळामध्ये आपण मांसाहार थांबवतोय, हरकत नाही, थांबवायचंय थांबवा, पण कुणाला असं सांगू नका की देवाची आज्ञा आहे, बघा मी मांसाहार थांबवलंय, तुम्ही पण थांबवा. असं करून लोकांना अडकवू नका, गोंधळात टाकू नका, कारण गोंधळात टाकणारे भरपूर आहेत. आणि ख्रिस्ताने स्पष्ट सांगितले की अडखळणाऱ्या लोकांबरोबर, गोंधळात टाकणाऱ्या लोकांबरोबर शेवटल्या काळी काय होणार. आपण पुढच्या वचनामध्ये जाऊया. मी विनंती करतो, मत्तई 15 त्याचं वचन 7 ते 9 कोणी वाचा. अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशायाने यथायोग्य संदेश दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम. हालेलुया. प्रियांनो, परुषी लोकांना हे संदर्भ संबोधून आहे, परंतु आपल्या जीवनाशी पण ते निगडीत आहे. कारण परुषी लोकांना, जसा आपण सुद्धा जन्माचे ख्रिस्ती आहोत, आपण लहानपणापासून पवित्र शास्त्र वाचले, बऱ्याचशा गोष्टी देवाच्या कृपेने आपल्याला समजतही आहेत. आपल्यामध्ये कदाचित त्यांचा आवेश असेल, आवेश असणं वाईट नाही, देवाच्या वचनाविषयी आवेश असायला हवा, परंतु तो आवेश प्रियांनो लोकांना दाखवण्यासाठी, ओठांनी मोठ्या प्रार्थना करण्यासाठी नसावा. तो अंतःकरणातून असावा, हे ख्रिस्त पुन्हा पुन्हा सांगत आहे. आणि ह्या अंतःकरणाविषयी, अंतःकरण, इंटरनल, या गोष्टीविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने पुढे फार सुंदर गोष्ट सांगितली. आपण थोड्याच वेळात जाऊ, पण ख्रिस्त परुषांना जे सांगत आहे ते आपण सुद्धा कान उघडून ऐकणं फार गरजेचं आहे. ख्रिस्त त्यांना एक विशेषण लावत आहे, अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशायाने संदेश यथायोग्य दिला. ह्या ढोंग्यांबद्दल प्रियांनो परमेश्वराने मत्तई शुभवर्तनामध्ये डोंगरावरल्या प्रवचनामध्येच हे विशेषण वापरलंय. आपण ते कुठे विशेषण वापरले ते वाचूया. मी विनंती करतो, मत्तईचा 7वा अध्याय वचन 1 ते 5 कोणी वाचा. मत्तई 7, 1 ते 5. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील
आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. आमेन. आमेन. हालेलुया. प्रियांनो, डोंगरावरच्या प्रवचनामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की त्यावेळी बहुतेक काही परुषी सुद्धा त्या डोंगरावरती होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द ऐकत होते आणि प्रभू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलेलं डोंगर विशेषण प्रियांनो अशा व्यक्तींसाठी वापरलेलं आहे की जे दुसऱ्यांचा न्याय करायचा प्रयत्न करतात, दुसऱ्यांचे गुणदोष दाखवायचा प्रयत्न करतात, परंतु स्वतःच्या गुणदोषांची पारख करत नाही. प्रियांनो, मी स्पष्टपणे सांगतो, या पृथ्वीमध्ये आज जेवढे लोक जिवंत आहे या सगळ्यांना हे वचन लागू होतं. हालेलुया. कारण नीतिमान कोणी नाही, एकही देखील नाही, सगळे पापी आहेत, सर्व देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. तुम्ही, मी, आपण सर्व. म्हणजे आपण सर्व जर नीतिमान नाही आहोत, आपण अपूर्ण आहोत, पापी आहोत, तर आपण जर इतरांचा दोष काढतोय तो भलेही मनातल्या मनात काढतोय, अंतःकरणात काढतोय, किंवा कुठेतरी एखाद्याशी फोनवरती बोलणारा काढतोय. अरे मला वाटतं तो संदेश जो आहे ना तो नुसता बोलतो रे प्रार्थनेमध्ये, पण आचरणामध्ये त्याच्या काही बदल दिसत नाही. 2015 मध्ये पण तसाच होता, आता 2021 आलं तसाच आहे, फक्त बोलतो, पोकळ भाषा, पोकळ बात करत असतो. प्रियांनो, किंवा मी सुद्धा एखाद्या व्यक्तीबद्दल जर असं बोलत असेल तर ते देवाला आवडणार नाही. देवाच्या हिशोबाने मी ढोंगी आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की नियम नव्या करारामध्ये परुषी या लोकांबद्दल जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे, जाणून घेणं गरजेचं आहे. आपण कधी असं समजू नये. काल पण मी सांगितलं की जसा हा पेत्र आहे, हा पेत्र काहीतरी वेगळा आहे, प्रभूचा शिष्य आहे आणि याने जे केलं आपण त्याच्यावरती हसलो, पण प्रियांनो आपण पण आपल्या जीवनामध्ये तेच करतो. आपण सुद्धा मोठ्या आवेशाने विश्वासाने म्हणतो की प्रभूजी मी येतो तुझ्याकडे, आणि मग पुढे लागतो. आपण ख्रिस्ताला म्हणतो की हो प्रभूजी, बघ बघ ख्रिस्ता, तो तसा करतो, मी तसा नाहीये. तो फुकटचं लोकांना दाखवण्यासाठी उपवास करतो, तो फुकटचं लोकांना दाखवण्यासाठी वडिलांचा संप्रदाय करतो, मी तसा नाही, मी फार तुझे वचन पाळतो. अशी प्रार्थना प्रियानो, असं बोलणं आपल्या देवाकडे नसून आपण अंतःकरणाने देवाची प्रार्थना करणार. आपल्या आजूबाजूला प्रियानो चुका होतात, त्याबद्दल वाद नाही, परंतु त्या चुकांसाठी, इतरांच्या चुकांसाठी आपण प्रार्थना करणं, इतरांची ओझी वाहणं हे गरजेचं आहे. आणि त्यांच्या गुणदोषांबद्दल जर आपण विचार केला तर ते गुणदोष दाखवण्यासाठी प्रियानो आपला ख्रिस्त समर्थ आहे. आणि आपला ख्रिस्त प्रियानो दोष दाखवतो, दोष लावत नाही, आणि ते दोष दाखवण्याच्या आधी संकटातून बाहेर काढतो. आपण म्हणून हे वचनातून जाणून घेऊया प्रियानो की ढोंगी हे विशेषण जेवढं पुरुषांना त्या काळी लागू होतं तेवढं आजच्या काळामध्ये आपणा सर्वांना लागू होतं. आणि यशिया संदेशाचा जो प्रभू येशू ख्रिस्ताने रेफरन्स दिलाय त्या रेफरन्स मध्ये पाहू की यशिया संदेशाद्वारे करवी देवाचं काय वचन प्राप्त झालं. तर मी विनंती करतो यशियाचा 29वा अध्याय वचन 13 कोणी वाचा. यशिया 29:13. प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. हालेलुया. प्रियांनो, यशिया 29:13 हा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे. आणि प्रभू यशिया संदेशाद्वारे प्रभू म्हणत आहे, प्रभू म्हणाला आहे की हे लोक माझ्या समोर येऊन, माझ्या जवळ येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी मजपासून आपले अंतःकरण दूर राखितात, आणि हे माझे भय बाळगतात, ते केवळ मनुष्यांनी पडवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात. प्रियांनो, देवाचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे, पण तो मनुष्यांनी पडवलेल्या आज्ञा किंवा वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे नसावं. देवाचं भय, मनुष्याचा संप्रदाय म्हणतो की अरे देवाचं भय आहे, आतापासून ते गुड फ्रायडे येईपर्यंत मांसाहार करू नको, देवाचं भय, देवाला दाखव. हे प्रियानो मनुष्यांचा संप्रदाय. मी एक उदाहरण देतोय, अशी भरपूर उदाहरणं आहेत, असंख्य उदाहरणं आहेत प्रियानो, की सैतानाने गेल्या 2000 वर्षामध्ये प्रियानो दुष्ट शांत बसलेला नाहीये, ओव्हरटाईम काम करत आहे ख्रिस्ताच्या लोकांमध्ये. नव्या करारामध्ये जे सांगितलेलं आहे, देवाचं जे वचन आहे, ख्रिस्ताची जी मंडळी आहे, ख्रिस्ताची जी वधू आहे, जे चर्च आहे, त्या चर्च मध्ये प्रियांनो दुष्ट ओव्हरटाईम करून दुष्टाने अनेक निरर्थिक गोष्टी आपल्यावरती ओझं म्हणून लादलेल्या आहेत प्रियांनो, आणि आपण ते ओझं पिढ्यानपिढ्या आपल्या वडिलांचा संप्रदाय म्हणून घेतोय.
की लेंट समयामध्ये मी 40 दिवस उपवास करू का, बुधवारी उपवास करू का, शुक्रवारी उपवास करू का, मांसाहार सोडू का, दारुडा आहे मी तर ठीक आहे 40 दिवस दारू पिणं सोडतो म्हणजे मी देवाच्या जवळ जाईल, किंवा मी दुसरं काहीतरी करतो. गुड फ्रायडे येतोय, ईस्टर येतोय, सफेद कपडे घालतो. क्रिसमस जवळ आला तर ठीक आहे, क्रिसमस आला म्हणून चर्चला जातो. पहिलाच रविवार आहे, प्रभुभोजनाचा वार आहे, प्रभुभोजन घेतलं म्हणजे माझी 1 महिन्याची गॅरंटी झाली. 1 महिन्यामध्ये माझ्या आत्म्याला काही होणार नाही. प्रभुभोजन महत्वाचं आहे. पहिल्या रविवारी जातो, उरलेले 3 रविवार जाऊ दे. प्रभुभोजन महत्वाचं. प्रियानो, हे वडिलाचे संप्रदाय आणि ख्रिस्त आपल्याला काय म्हणतोय, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रियांनो, आपण आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये हे जे वडिलांचे संप्रदाय आहेत, जे आपण ओझ्यासारखे बाळगत आहोत, जे दुष्टाने आपल्यावरती लादलेले आहेत, ते खाली ठेवूया. कारण देवाची आज्ञा प्रियांनो कधीच आपल्याला ओझं म्हणून लागत नाही, ती आपल्या हाडांना बळ देणारी असते. मी आज संपवण्याआधी तुम्हा सर्वांना विनंती करतो प्रियांनो, आज प्रार्थना संपल्यानंतर 5 मिनिटं तुम्ही एका बाजूला जा एकांतामध्ये आणि देवाशी बोला. डोळे बंद करा, प्रार्थना अंतःकरणामध्ये करा. कारण प्रियांनो, हा अंतःकरणाचा विषय भरपूर आलेला आहे. 5 मिनिटं मी स्वतः हे करण्याचा आज ठरवलेलं आहे. केवळ 5 मिनिटं, म्हणजे अगदी 5 मिनिटाचं जरुरी नाही, 2 मिनिटं बोलले तरी चालेल. आणि देवाला विचारा की देवा, तुझी आज्ञा माझ्यासाठी काय आहे. माझ्या जीवनामध्ये परमेश्वरा, मी वडिलांचा संप्रदाय पकडल्यामुळे कुठे ना कुठे तुझ्या आज्ञेला फाटा तर देत नाहीये ना देवा. असं प्रियांनो देवाशी बोला. आपल्याला सर्वांना वडिलांच्या संप्रदायाला एक गोष्ट सुद्धा आलेली आहे प्रियांनो, आपण जेव्हा देवाची प्रार्थना करतो, आपण प्रार्थना करताना म्हणतो, पवित्र परमेश्वरा, तुझे नाव उंच आहे, मी तुझ्याशी बोलतो, बोलत जातो प्रियांनो. आपण ऐकत नाही प्रियांनो. आणि देव प्रियांनो आपल्याशी बोलत असतो. देव शांत वाऱ्यातून बोलत असतो प्रियांनो, देव खडकामधून बोलत असतो, देव आगीमधून बोलत असतो, देव आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातून बोलत असतो. आणि देवाकडे मागा प्रियांनो की अशी परिस्थिती येऊ नये की देव आपल्याशी संकटातूनच बोला. देवाची इच्छा नाही की त्याने आपल्याशी संकटातूनच बोला. देव प्रत्येक क्षणी प्रियांनो आपल्याशी बोलू इच्छितो. यशायाच्या संदेशाच्या ग्रंथामध्ये दिलेले आपण पुढे वाचू, आज वचनामध्ये पण वाचू. कारण हा प्रसंग घडल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायाला बोलावून ही गोष्ट स्पष्ट करत आहे. आणि यशायामध्ये सुद्धा देवाने हेच केलंय. देव म्हणतो, या आपण बसूया, चर्चा करूया, लेट्स रिझन टुगेदर. तुमची पातकं लाल असली तरी मी बर्फासारखी शुभ्र करेन. प्रियांनो, देवाची, आपली देवाशी बोलण्याची जेवढी इच्छा आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीने देवाची तुमची आणि माझी भेट घेऊन बोलण्याची इच्छा आहे. मग सर्वांना विनंती करतो प्रियांनो, आजचा सुंदर रविवारचा दिवस आहे, झोपण्याच्या आधी 5 मिनिटं देवाला द्या. प्रत्येकाने वैयक्तिक दृष्ट्या एक कोपऱ्यात जाऊन देवाशी बोलण्याचा प्रयत्न. हालेलुया. इथून पुढची वेळ मी संचालकांच्या हातात देतो. देवबाप्पाला धन्यवाद देऊया या सुंदरशा वाचनाबद्दल. प्रभूनं आमचे बंधू संदेश समुद्रे यांच्याद्वारे या वाचनाची फोड करण्याचा प्रयत्न सुंदरसा झालेला आहे. आणि देवबाप हे सर्व वचन आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. यावेळेस आपण शेवटच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. आणि आज आपल्यासाठी आमचे ख्रिस्तात बंधू सतीश समुद्रे आपल्यासाठी शेवटची प्रार्थना करणार आहेत. त्या अगोदर कोणाच्या प्रार्थना विनंत्या असतील तर त्या सादर कराव्यात, म्हणजे त्या आपल्याला देवापर्यंत पोहोचवता येतील. इथून पुढची वेळ मी सतीश यांच्या हाती देतो. कोणाच्या काही प्रार्थना विनंत्या असतील तर त्यांनी कृपया सांगा. यांना काही विनंती असतील तर आपण सांगूयात. सतीश, माझी एक साक्ष आणि प्रार्थना आहे. साक्ष अशी आहे की जेव्हापासून देवाच्या वचनामध्ये या बायबल स्टडीमध्ये आलेलो आहोत, मी आधी सुद्धा बोललेलो आहे की काही अडखळणं बरेचदा आपल्या जवळच्या लोकांकडूनच येतात. आणि मग तेव्हा असं वाटतं की प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ नये का, किंवा मन निराश होतं. माझी अशी साक्ष आहे की आज असा एक थोडासा प्रसंग आला होता की ज्या प्रसंगी मला थोडासा राग आला होता.